नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार, म्हणजेच की 19 मार्चला आहे गुरुवार. तर मग गुरुवारच्या दिवशी गुढीपाडवा आहे. तर गुढीपाडवा असल्यानिमित्तामुळे आता बऱ्याच वेळा काय होतं की 99% लोकांना माहिती नसतं की काही वस्तू ज्या अशा असतात की त्या आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत. कारण की काही अशा वस्तू अशा असतात की या वस्तू जर आपण इतरांना दिल्या तर आपल्या घरामधून माता लक्ष्मी निघून जाते. तर बऱ्यापैकी अशा वस्तू काही असतात की त्या माता लक्ष्मीला प्रिय असतात आणि घरामध्ये आपल्या दारिद्र्य निर्माण होऊ नये म्हणून या वस्तू गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही द्यायच्या नाहीत. त्याबद्दलचीच माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आता गुढीपाडवा हा जो सण आहे तर हिंदू नवीन वर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडव्यापासून होत असते. तसे तर मग इंग्रजी महिन्यानुसार जानेवारीपासूनच सुरुवात होते, पण मराठी जे वर्ष असते तर ते गुढीपाडव्यापासून नववर्षाची सुरुवात होत असते. तर विशेषतः महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याच्या सणाचा जो उत्सव असतो तर तो खूप मोठ्या उत्साहाने पाहायला मिळत असतो. आता गुढी म्हणजे विजय, पताका. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा जी आहे तर ही सगळीकडे आहे. तर आता घराबाहेर आपल्या रांगोळी काढली जाते. घर सजवण्याची जी परंपरा आहे तर ती पण सगळीकडे खूप मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत असते. आता गुढीपाडवा हा जो सण आहे तर 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो, म्हणजेच की शुभ मुहूर्त हा मानला जातो. त्यामुळे मग गुढीपाडवा या वर्षीचा जो सण आहे तर 19 मार्च, वार आहे रविवार, म्हणजेच की गुरुवार. तर या दिवशी गुढीपाडवा हा जो सण आहे तर तो साजरा होणार आहे. आता हा सण मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मानला जातो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. म्हणून मग नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मग या दिवशी नवीन घर घेणे किंवा मग नवीन गाडी घेणे किंवा मग नवीन एखादं आपल्याला काम करायचं आहे तर त्या कामाची नवीन सुरुवात करणे, हे गुढीपाडव्याचा जो शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो म्हणून याची सुरुवात केली जाते. आता बऱ्याच वेळा काय होतं की नवीन दुकानाचं ओपनिंग वगैरे असतं तर ते गुढीपाडव्याच्या दिवशी केलं जातं. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये म्हणा किंवा एखादी वस्तू आणायची आहे तर त्या वस्तू पण गुढीपाडव्याच्या दिवशी या आणल्या जात असतात. आता या ज्या सगळ्या वस्तू आहेत म्हणा किंवा काही अशा पण गोष्टी आहेत की त्या आपल्याला काय करायचं आहे की इतरांना द्यायच्या नाहीत. आता या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही घालू नये असे म्हटले जाते, कारण की लहान मुले असो किंवा मोठी माणसे असो तरीही या व्यक्तीने चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नये, म्हणजेच की काळा रंग पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आता आजच्या दिवशी म्हणजेच की गुढीपाडव्याच्या दिवशी मांसाहार चुकूनही केला जात नाही. आता गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीखंडपुरी म्हणा किंवा बासुंदी म्हणा किंवा पुरी म्हणा, जे पण काय असेल ते गोडाधोडाचा पदार्थ, खीरपुरी बनवलं जात असतं. चपाती भाजी म्हणा किंवा अजून काय असेल, फक्त गोड पदार्थ हा घरामध्ये बनवला जात असतो. म्हणून मग मांसाहार हा जो पदार्थ आहे तर पूर्णपणे आपल्याला वर्ज्य करायचा आहे. आता जमिनीखाली ज्या भाज्या येत असतात आता त्यामध्ये मग गाजर असेल, कंदमुळं असेल, तर ह्या पण भाज्या ज्या आहेत तर ही परंपरा जी आहे तर ही परंपरा सगळीकडे पाळली जात नाही, कारण की ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या घरामध्ये खाऊ नये असे म्हटले जाते. पण प्रत्येक भागांमध्ये ही परंपरा सगळीकडे सारखी नाही. त्यामुळे तुमच्या इकडे जर असे नियम पाळत असतील तर तुम्ही पण मग गुढीपाडव्याच्या दिवशी हा नियम पाळू शकता. म्हणजेच की जमिनीखाली ज्या भाज्या येत असतात तर त्या भाज्या मग घरामध्ये बनवल्या जात नाहीत. त्याचप्रमाणे दुधी भोपळा असेल किंवा वांग असेल तर ह्या ज्या भाज्या आहेत तर या पण भाज्या मग गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरात बनवल्या जात नाही. असे म्हटले जाते की आपण जर नवीन वर्षाची सुरुवात अशी केली तर आपल्याला वर्षभर भोग भोगावे लागत असतात. आता ह्या ज्या गोष्टी आहेत तर 99% लोकांना माहिती नसतात, पण हे जे नियम आहेत तर 99% लोकांपैकी सगळेच लोक हे नियम पाळत असतील असे नाही. त्यामुळे ज्यांना हे नियम जे त्यांच्या भागामध्ये जर पाळत असतील तर तुम्ही पण आवर्जून पाळायचं आहे.
आणि त्याचप्रमाणे आता आपल्या शेजारी म्हणा, आता घरामध्ये आजूबाजूला जर नवीन फ्लॅट वगैरे घेतला असेल किंवा नवीन घर घेतलं असेल, तर तिथे ज्यावेळेस नवीन लोक राहण्यासाठी शेजारी येणार असतील, तर त्यावेळेस मग बऱ्याच वेळा काय होतं की घर साफ करण्यासाठी मग शेजारच्याने जर झाडू मागितला तर झाडू चुकूनही द्यायचा नाही, कारण की माता लक्ष्मी असते झाडूमध्ये. म्हणून मग इतरांच्या घरातील जी अलक्ष्मी असते, तर त्या अलक्ष्मीचा वास मग आपल्या झाडूमध्ये होतो. म्हणून मग झाडू जो आहे तर कोणालाही देऊ नये असे म्हटले जाते. त्यामुळे या गोष्टीची पण आपल्याला काळजी घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आता गुढीपाडव्याच्या दिवशी जर दूध, दही, तांदूळ हे जे पांढऱ्या रंगाचे जे पदार्थ आहेत, तर म्हणजेच की धान्य वगैरे आहे, तर ते लक्ष्मी स्वरूप असते. त्यामुळे ह्या ज्या पांढऱ्या रंगाच्या ज्या वस्तू आहेत किंवा मग धान्य आहेत किंवा घरामध्ये जे पदार्थ आहेत, तर हे पदार्थ मग चुकूनही कोणालाही, म्हणजेच की आजूबाजूच्यांना म्हणा किंवा कोणालाही देऊ नये असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे मग दररोज पण संध्याकाळच्या वेळेमध्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर इतरांनाही देत नाहीत. असे नाही की गुढीपाडवा आहे म्हणूनच नाही, दूध आणि दही संध्याकाळच्या वेळेस चुकूनही कोणालाही दिले जात नाही. हे तर बऱ्यापैकी भागामध्ये हे नियम पाळत असतात. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी पण पाळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या दारावरती कोणी पण मागण्यासाठी येत असते, हे तर बऱ्याच ठिकाणी होत असतं. तर मग त्यावेळेस काय करायचं आहे की आता गुढीपाडवा हा जो सण आहे तर नवीन वर्षाचा उत्सव म्हणून साजरा केला जात असतो. तर त्या व्यक्तीला, आपल्या दारावरती जे व्यक्ती कोणी पण मागण्यासाठी वगैरे येत असते, तर त्या व्यक्तीला आपल्याला रिकामी न पाठवता किंवा मग उपाशी चुकूनही पाठवू नका. मग काय ना काहीतरी तुमच्या घरामध्ये जो पदार्थ बनवला असेल किंवा मग काहीतरी तुम्ही त्या व्यक्तीला खायला द्यायचं आहे किंवा पाणी तरी प्यायला द्यायचं आहे. तर या ज्या सगळ्या वस्तू आहेत, तर या वस्तू माता लक्ष्मीच्या स्वरूप ज्या वस्तू आपल्या आहेत, तर त्या वस्तू फक्त गुढीपाडव्याच्या दिवशी इतरांना देऊ नये असे म्हटले जाते. त्यामध्ये मग दूध, दही, साखर, मीठ, तांदूळ या वस्तू लक्ष्मी स्वरूप मानल्या जातात. त्यामुळे मग या वस्तू सोडून इतर वस्तू तुम्ही इतरांना गरज असेल त्यावेळेस मग देऊ शकता. म्हणजेच की काय होतं की आपल्या घरातून माता लक्ष्मी काढता पाय घेत असते. त्यामुळे अशा या वस्तूंना एवढं महत्त्व दिलं जातं. आता बऱ्यापैकी भागांमध्ये हे जे नियम आहेत तर हे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे मग तुमच्या इकडे जर असे नियम पाळत असतील, ही परंपरा पाळत असतील, तर मग तुम्ही पण हे नियम पाळू शकता. जर हे जे नियम पाळत नसतील तर हरकत नाही, तुम्ही इतरांना मग या वस्तू दिलात तरीही चालेल. पण एका गोष्टीची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायचं आहे की आपल्या दारावरती कोणीही व्यक्ती असेल, ती काही मागण्यासाठी आली, तर त्या व्यक्तीला चुकूनही तुम्ही उपाशी पाठवू नका. तर मग तुम्हाला माहिती समजलीच असेल की अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या आपण कोणालाही देऊ नये गुढीपाडव्याच्या दिवशी. या वस्तू दिल्यामुळे आपल्या घरातून माता लक्ष्मी निघून जाते. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा मग ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.